हे खाली जाऊया की ये जरा आपला विसर्जन नाही ना होणार आहे तीच भीती वाटत एके वर्षी आहे ना हावर बिवर इलो ना जेव्हा हाय गणपती उतरवू त्याच्या सगळ्यात आपल्याक घेऊन जायत गणपती नाही पाऊस कमी हे थोडं आतमध्ये बांधायला हवं होतं डायरेक्ट नदीच्या प्रवाहात बांधून टाकलंय ते रिस्की झालंय आता काम काय मरताच मेल्यानं येवा समोर नारळ पाडतास की पाड 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 पुढं नारळ पाडायला बघतायत सावकाश रे मना डोका फुटत मागे ये आधी मागे राहा म्हणजे ते काय आंबे आहेत की पडायला म्हणजे आंबे पाडूशे तसे दगडी मारतात चला तुमच्यात नाही होचा जाऊया कोकण स्वाद बंद होईल चला अरे चला 7 वाजले मी तर व्हिडिओ काढतोय माझा काही संबंध नाही त्याच्याशी ए गण्या वायर आहे वायर आहे डोका फोडशील दुसरा काय नाही पार्टीची सोय झाली हा खोबऱ्याची सोय झाली पार्टीसाठी सुखी आहात ना दुसरं काय तो चांगल्यातलो हा शाबाश मिशन कंप्लीट व्हिडिओ ते ना सुका कोबरा की चला मेला बाद झाला हे
पडले तो बघ, एक पडला, एक पडला. दगड उलटो येता सांभाळून. बावडी बावडी काय हा ना हय बुजवला नाही ना. हाय हाय हाय. काय करतात. चला ये बाद झाले चला. हे बघा नारळ चोर, बघा नारळ चोर. अरे 7 वाजत आले चला. सोलतस की सगळ्यात सोय. खोबऱ्याची सोय झाली. गेलं एवढं मोठं दगड. चिरो उचलला नाही तर आईच्या गावात. पटपट ठेव, पटपट ठेव. बाबा रे. नारळ फोडायची पद्धत बघा, इझी एकदम. आईच्या गावात फुटलो नाही ना आतमध्ये. थांबा, दम नाही, दम नाही. बरोबर मार रे, अजून एकदा मार. वटे भरू की व्हायचे. हा सोड. किती झाले? 5-6 नारळ झाले. आतल्या कुठून मोकळं व्हायचं. मार ना परत एकदा. फिरा नको मग, तू मार, मोठं वाला मार. काय फायदा नाही. नारळ दाखवतो नको. लालू नाही, लालू येत नाही. हा सगळे बारके नारळ, एक पण नाही मोठो. काय या एवढी मेहनत करून एवढीच त्याच्यात खोबरा तरी असत का त्याच्यात. हे काय विचित्र काहीतरी दिसतंय. हा नारळ मोठा आहे मस्त. हा नारळ मोठा आहे. मी सांगेन गाई नको देव. गाई देतो नाव मी कुठे घेत. मिस्टर मनीष. असाच गावातला फेरफटका मारत आता घरी जाऊया. फोड मग आता, तेवढाच राहिलाय तो. गण्या कोतापकर सिद्धू होतो. असाच तो.
आमच्या गावात आपण एकदा नाही तर खाली ते बरं धागेवाल्याला ठेव 2-4 राहून दे 2 ते टाक खाली. आलाय बरोबर काय ताजा खोबरा. हे घे हे खोबरा घेवा मटणात टाकूचा की कोकण स्वाद का जाऊन एक फोटो टाकूया जरा ग्रुपवर. हे घे अब घे इथे रस्ता सुंदर असा रस्ता. इथे हे शेत शेताला लागून नदी. खरं सुख. कोवा घे हे कुठे कोण येत नाही इथून आता आमच्या वाडीचा नेत्रदीपकाचा व्ह्यू बघा. परशा कशा फोन करत होतो व्हिडिओ कॉल लावत होतो. पावसात काय भारी वाटतात ना. हो ह्यो बघ कसो मारता. ह्या ब्लूटूथ बंद कधी करणार. गावाकडचा जुगाड बघा. माकडं हकलवायला ब्लूटूथला आवाज रेकॉर्ड करून टाकलाय. कैरी पण तयार झालेली आहे. हापूस आहे ना बापूस आंबा हापूस. हे आमचं वानखेडे स्टेडियम. मे महिन्यात इथे मॅचेस होणार आहेत. सर्वांनी या. या साईडला पण शेती या साईडला पण शेती. मधोमध हा रस्ता जातो. इथे आल्यावर मन एकदम प्रसन्न होऊन जातं. इथे एक काजू धरलाय. हे काजूचं बोंड बघा. दिसतंय की नाही माहित नाही पण थोडं ऍडजस्ट करून घ्या. आता गावात एंटर केल्यावर आमची वाडी अशी दिसते.
इथे एक बाकडा आहे, नेटवर्कसाठी पोरांची झुंबड लागलेली असते. पण आमच्या गावात नेटवर्क काही येत नाही. जिओचं थोडंफार नेटवर्क पकडतं. आमचा भाऊ आहे मनीष, दिवसभर इथेच दिसेल तुम्हाला. मनीष बाई टुकरुल दिवसभर इथेच असतो. काय माहिती कोणत्या पोरीशी बोलत असतो. नेटवर्कच्या नादात रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला इथेच भेटेल. हे आमच्या वाडीतील भटाचे घर, जोशी काका. नंतर हे आमचा ST स्टॉप, वरची भटवाडी ST स्टॉप बस थांबा. सरळ रस्ता जातो वर पडवे गावात. आणि हा चालला रस्ता आमच्या घरी. चला आता घरी जातो.